नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मृदा व जलसंधारण विभाग पदभरती 2026 याच्या मार्फत सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आलेला असणार आहे। मग याबाबतची जाहिरात त्याचबरोबर पात्रता आणि परीक्षा पॅटर्न कशा स्वरूपाचा असणार आहे याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं आता मृदा व जलसंधारण पदभरती 2026 जाहिरात जाहीर पात्रता आणि परीक्षा पॅटर्न। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती एक मान्सून ऑफर सेल सध्या जारी असणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट चा समावेश असणार आहे, जसे की अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जीएनएम असेल, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, औषध निर्माता, जलसंपदा, त्याच्यानंतर नगर परिषद। जलसंपदा म्हणजे जलसंपदा व मृदा संधारण असणार आहे। नगर परिषद, एफडीए, आदिवासी बॅच, त्याच्याबरोबर आरोग्य सेविका, आरोग्य सेवक असेल, टीईटी टेट, तलाठी पदभरती असेल, शिवाय स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, पशुसंवर्धन, त्याच्यानंतर महिला व बाल विकास आणि एलएसओ या सर्व बॅचेसचा याच्यामध्ये समावेश असणार आहे। या ठिकाणी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स विद्यार्थ्यांच्यासाठी अवेलेबल करून देतो। शिवाय हे जे काय असणारे लेक्चर्स आहेत तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मदतीसाठी असणार आहे, जो वेळोवेळी योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करत असतो आणि चांगल्या पद्धतीने सुचवत असतो। शिवाय त्याचबरोबर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे तांत्रिक आणि अतांत्रिक अशा प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या घटक अभ्यासांचा पुरेपूर या ठिकाणी काय केलं जातो तर वापर करून चांगल्या पद्धतीनं आणि अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला शिकवलं जातं। वीकेंडचे शेवटचे 2 ते 3 दिवस असतात, त्या ठिकाणी आपण काय करतो तर पीवायक्यू किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज या ठिकाणी सॉल्व्ह करून घेत असतो। त्याचबरोबर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा त्या ठिकाणी घेत असतो। ऍप्लिकेशन मधील ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केले जातात। ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि याच्याविषयी तुम्हाला आणखीन काय करायचं असेल, जाणून घ्यायचं असेल आणि लवकर ध्येयाला जवळ करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती विचार न करता लगेचच कॉल करा आणि कोणतीही बॅच फक्त आणि फक्त 1100 रुपयांमध्ये संपूर्ण वर्षाकरता जॉईन करून टाका। आता तुमचे ध्येय आमचे स्वप्न आणि आमचे स्वप्न हे तुमचे ध्येय असणार आहे आणि लवकरात लवकर यश प्राप्ती करणे हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा काय असणार आहे तर विडा असणार आहे। चला तर मग 20 जुलै पर्यंत ऑफर लिमिटेड आहे, लवकरात लवकर बॅच जॉईनिंग करून घ्यायचे। बघा मृदा व जलसंधारण विभाग पदभरती 2026 यामध्ये काय सांगितलं जातं बघा, तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने मृदा व जलसंधारण विभागासाठी तब्बल 8767 नवीन पदांचा काय असणार सुधारित आकृतीबंध तयार केलेला असणार आहे। ओके, मग यामध्ये हा जो काय असणार WCD ओके म्हणजेच काय असणार बघा, महिला व बाल कल्याण विभाग मंत्री याच्या कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात पदभरती काय करण्यात आली आहे, तयारी सुरू करण्यात आली आहे। एकूण मंजूर पदे 8767। महत्वाचा निर्णय, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे नवीन आयुक्तालयाची स्थापना आणि अनेक नवीन विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहेत। महत्वाची पदे जसे की याच्यामध्ये प्रमुख पद कनिष्ठ अभियंता असणार आहे, ज्युनियर इंजिनियर, त्याचबरोबर बघा वरिष्ठ अभियंता असेल म्हणजेच काय असणार बघा सिनियर इंजिनियर। ओके, त्याचबरोबर इतर सुद्धा पदांचा याच्यामध्ये काय असणार तर समावेश असणार आहे। ओके, टेक्निकल नॉन टेक्निकल अशा सगळ्या प्रकारच्या पदांचा समावेश असणार आहे। स्थानिक पातळीवरील जाहिरात विभागाच्या काही स्थानिक कार्यालयांवरती सुद्धा कनिष्ठ अभियंता व वरिष्ठ अभियंता यांसारख्या रिक्त पदांसाठी ऑफलाईन जाहिराती देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत। विभागातील वेगवेगळ्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असणार आहेत। जलसंधारण अधिकारी कनिष्ठ अभियंता याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बोर्डातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मधील बीई पदवी बीए असेल किंवा बीटेक असेल हे कंप्लीट असणं गरजेचं आहे। लिपिक तसंच टंकलेखक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन सोबत मराठी इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र, MSCIT किंवा तत्सम लेवलचं संगणकीकृत काय असणार आहे तर एखादा कोर्स असेल
इतर क्षेत्रीय किंवा तांत्रिक पदांसाठी काही पदांसाठी 12वी उत्तीर्ण किंवा कृषी क्षेत्रातील पदवी बीएससी इन ऍग्रिकल्चर यांचा आवश्यक तो समावेश करण्यात आलेला आहे। वयोमर्यादा नियमित व थेट सेवा भरती असणार आहे। ओके, वयोमर्यादा यामध्ये खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे। किमान 19 वर्ष, खुला प्रवर्ग कमाल 38 वर्ष असणार आहे। मागासवर्गीय प्रवर्ग यांच्यामध्ये 43 वर्षांचा काय सांगितलं जातो तर सवलत सांगितली जाते, म्हणजे 5 वर्षांची सवलत देण्यात आलेली आहे। दिव्यांग उमेदवार यांच्यामध्ये सुद्धा 45 वर्षांपर्यंत काय असणार एज लिमिट असणार आहे। परीक्षेचे स्वरूप, ही परीक्षा सहसा कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, सीबीटी द्वारे घेतली जाईल। ओके, म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। यामधील सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहेत। ओके, एकूण प्रश्न 100 गुण असणार आहेत, एकूण गुण 200 असणार आहेत। कालावधी 120 मिनिटे म्हणजेच 2 तासांचा असणार आहे। आणि नकारात्मक गुणदान यामध्ये 25% किंवा 1/4 म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 मार्क या ठिकाणी वजा केले जातील। ओके, जर का तुम्हाला ही अपडेटेड माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच नवनवीन आणि अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू। धन्यवाद।